वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नमस्कार बालमित्रांनो. महिला प्रबोधन मंडळ नागपूर यांच्या अंतर्गत जो संस्कार कवच उपक्रम चालतो त्याच्यात मी वर्षा गीत तुम्हाला भगवद्गीतेचा अर्थ सांगून राहिली आहे. आतापर्यंत मुलांना आपले 8 अध्याय झाले. आता आज आपण 9व्या अध्याय ऐकूया. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये जे अर्जुनाला ज्ञान आणि विज्ञानाबद्दल सांगायला सुरुवात केलं होतं ते या अध्यायात ते कंटिन्यू करतात आहे. आता आपण कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग बघितला. कर्म म्हणजे जे आपण काही करतो, ज्याच्यासाठी आपले हात पाय, जे बाहेरचे सृष्टीतल्या गोष्टी आपल्या उपयोगी येतात, तो झाला कर्मयोग. ज्ञान आपल्याला कसं आज समजतं ना, आपल्या मनाला कळतं, आपल्या बुद्धीला कळतं, ते आपल्या आतमध्ये आता आपल्या आत्म्याला कळतं, तो झाला ज्ञानयोग. आणि तिसरा आहे भक्तियोग. भक्तियोग हा पूर्णपणे भगवंतांशी जुळलेला असतो. आपली भक्ती देवावर असते ना, तर अशी भगवंतांनी 3 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. एक भक्ती जी आपण भगवंतांवर करतो, दुसरी भक्ती जी शिष्य गुरुवर करतात. शिष्य तुम्ही आपल्या टीचर्सवर विश्वास ठेवता ना, जे तुम्हाला ते शिकवतात, सांगतात, ते तुम्ही शिकता. आणि तिसरी भक्ती असते ना, ती भगवंत आपल्या भक्तावर करतो. ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे की श्रीकृष्ण म्हणतात की मी हातात कमळाचं फूल का धरलं आहे, तर एखादा भक्त पूर्णपणे मला शरण आला, अनन्य भावाने शरण आला, तर त्यांनी जेव्हा तो माझ्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा माझ्या हातातलं फूल मी त्याच्या डोक्यावर ठेवतो. इतकी सुंदर भगवंतांची भक्तावर असलेली भक्ती आहे. आता आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करू. 9व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंतांनी अर्जुनाला म्हटलं आहे, अर्जुना, तू माझा परम भक्त आहे आणि तुझं हृदय भक्तीने भरलेलं आहे. हे बघा, भक्तीने केव्हा आपलं मन चित्त भरतं, जेव्हा त्याच्यातले विकार, त्याच्यातली वाईट प्रवृत्ती नष्ट होते. असा जर आपला अर्जुन होता, अर्जुन म्हणजे अनुराग, आपण बघितलं ना, अर्जुन म्हणजे अतिशय प्रेमळ होता. तर भगवंत अर्जुनाला म्हणतायत की तुझं हृदय इतकं निर्मळ आहे, म्हणून मी तुला हे ज्ञान आणि विज्ञान हे सांगतो आहे. विज्ञान म्हणजे काय, जी अपरा प्रकृती, जे बाहेरचं सृष्टीबद्दलचं ज्ञान. विज्ञान, सायन्स तुम्हाला माहिती आहे ना, सायन्समध्ये तुम्ही काय शिकता, वेगवेगळे प्रयोग शिकता, जे पाण्याचं विघटन करायचं, त्याच्यात ऑक्सिजन आणि हायड्रोजन असतं, हे बाहेरचं झालं. आणि ज्ञान हे असतं, हे ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान असतं. भगवद्गीता ही पूर्णपणे अध्यात्मावर आधारलेली आहे आणि ते ज्ञान भगवंतापासून मिळतं. भगवंत अर्जुनाला म्हणतात की माझ्या आतमध्ये जे गुह्य ज्ञान आहे ते मी तुला सांगेन. त्याला राजविद्या म्हटलेलं आहे आणि हे राजगुह्य ज्ञान असं भगवंत म्हणतायत, मी तुला सांगेन. तुला का सांगेल, कारण तू माझा भक्त आहेस, माझा सखा आहे आणि तुझं चित्त अतिशय निर्मळ आहे. आणि मग भगवंत म्हणतात हे ज्ञान अतिशय सोपं आहे, एकदा मिळालं की ते निघून पण जात नाही कधी. पण मग लोक का नाही ह्याच्यासाठी विचार करत, कारण लोक फक्त बाहेरच्याच गोष्टींमध्ये रमलेले असतात, लौकिक गोष्टींमध्येच रमलेले असतात. आपल्याला काय आवडतो, उपभोग कशाचा घ्यायचा, ह्याच्याचसाठी असतात. त्याच्यामुळे ते कधीही आत्मज्ञानाचा विचार करत नाही. खरं म्हणजे माणसाचा जन्म हा आत्मज्ञान मिळवण्यासाठीच आहे. याच जन्मात फक्त मिळवू शकतो, कारण पशुपक्षी काय करतात, फक्त आपल्या पोटाचा आणि खाण्याचा विचार करतात, हो की नाही. पाहता ना तुम्ही, दाणे टाकले की लगेच चिमणीहून दाणे खाऊन घेते, काही दाणे ती आपल्या पिल्लाला चोचीने भरवते. म्हणजे प्राणी पक्षी यांचा जन्म हा आत्मज्ञानासाठी नाही आहे, पण मनुष्य जन्म हा आत्मज्ञानासाठी झालेला आहे. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात की हे ज्ञान मी तुला सांगतो. आणि पुढे आता भगवंत म्हणतात अर्जुनाला की मी या चराचरात सगळीकडे व्यापलेलो आहे, माझ्यापासूनच ह्या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. आपण जर अधिक जाणून घ्यायचा विचार केला तर मूळ फक्त परमेश्वरच जगात होता, त्याच्यापासून या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. आणि या सृष्टीच्या उत्पत्ती त्याच्यापासून झाल्यामुळे तो सगळीकडे व्यापलेला आहे, सगळीकडे सर्वत्र आहे. बघा, जेव्हा पंखा बंद असतो
आणि आता मी म्हटलं की तुम्ही ज्या ठिकाणी बसले तुमच्याभोवती सगळीकडे हवा आहे, पण तुम्हाला तर घाम येत असेल ना. जसा पंखा सुरू होतो तशी हवा आपल्याला लागायला लागते, तेव्हा आपल्याला जाणीव होते की इथे हवा आहे. भगवंत म्हणतात तसंच मी चराचरात व्यापलेलो आहे, फक्त तो दृष्टीस पडत नाही. तसंच भगवंत म्हणतात की मी सगळ्या सृष्टीची निर्मिती केली आहे, सगळ्या लोकांना मी निर्माण केलेलं आहे. पण ते काय कर्म करतात, ते त्यांना निर्माण झाल्यावर ते काय होतात ते त्याच्याशी माझं काहीही संबंध नाही. जसं सूर्य उगवल्यावर सगळीकडे प्रकाश होतो, पण त्या सूर्यप्रकाशात कोण चांगलं काम करतं आहे, कोण वाईट काम करतं आहे ह्याच्याबद्दल सूर्याला काहीही माहिती नसतं. भगवंत म्हणतात असंच मी आहे, मी सगळ्यांची निर्मिती करतो, पण मी कशातही नाही, मी कुठल्याही व्यक्तीत नाही, पण सगळ्यांची निर्मिती मी करतो. मग सृष्टीचा जेव्हा प्रलय होतो, सृष्टी जेव्हा संपते, तेव्हासुद्धा ती मलाच येऊन मिळते. याच्यासाठी भगवंतांनी उदाहरण दिलं की मातीचा घडा बघा, मातीपासून आपल्या कल्पनाशक्तीने, आपल्या स्किलनी कुंभार घडा बनवतो आणि मग नंतर तो घडा फुटला. तो घडा फुटल्यावर काय होतं, त्याच्यात काय शिल्लक उरतं, मातीच शिल्लक उरते. भगवंत म्हणतात तसंच मी आहे, माझ्यापासून ही सृष्टी निर्माण होते आणि शेवटी ती सृष्टी जेव्हा प्रलयानंतर मलाच येऊन मिळते, म्हणजे पुन्हा भगवंतच किंवा परमात्माच शिल्लक राहतो. असं परमात्म्याचं अस्तित्व जगामध्ये आहे, असं हे ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं आहे. आता भगवंत म्हणतात की जसं भगवंतांनी अजून एक उदाहरण दिलं आहे की आपल्याकडे इलेक्ट्रिकची अनेक उपकरण, म्हणजे मी सृष्टीला निर्माण करतो, ठीक आहे, पण जो तो आपापल्या कर्मानुसार आपलं जीवन जगतात. जसं इलेक्ट्रिकचे उपकरणं, AC आहे आणि हीटर आहे, ठीक आहे. आता जोपर्यंत इलेक्ट्रिक त्याच्यातून वाहत नाही आहे तोपर्यंत सगळे शांत राहतात ती उपकरणं. जेव्हा आपण त्याला कनेक्ट करतो तेव्हा काय होतं, AC थंड हवा देते आणि हीटर गरम हवा देतं. म्हणजे इलेक्ट्रिक तीच आहे वाहणारी, फक्त त्या करण्याचं जे मेकॅनिझम आहे, त्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्या प्रवृत्तीनुसार ते आपल्याला काम करतं, कर्म करतं. असंच जगातही सगळेजणं त्यांच्या प्रवृत्तीनुसार कर्म करतात. आता जर तुम्ही, भगवंतांनी म्हटलेलं आहे की जर तुम्ही आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये बदल केला, आपले विचार शुद्ध केले, चांगले केले, तर हळूहळू तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं, माझी प्राप्ती होऊ शकते, तोपर्यंत होऊ शकत नाही. हे ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. जसं आता बघा, एखादं जमीन नांगरलेली आहे आणि त्या नांगरलेल्या जमिनीवर आपण बी टाकलं तर ते बी आपोआपच उगवणारच ना, त्याच्यातनं रोप येणारच. तसंच आपलं चित्त जर शुद्ध असलं तर त्याला जर ज्ञान मिळालं तर त्या शुद्ध चित्तामध्ये ज्ञान आपोआपच रुजणार आणि मग आपल्यातले जे वाईट विकार आहे, दुष्प्रवृत्ती आहे, ती आपोआप निघून जाणार आणि आपण एक चांगलं व्यक्तिमत्व आपलं तयार होणार. पुढे भगवंतांनी अर्जुनाला प्राणीमात्रांबद्दल प्रकृतीचे कार्य कसं चालतं, म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला म्हटलेलं आहे की आसुरी प्रवृत्ती, 2 प्रवृत्ती आहे, दैवी प्रवृत्ती आणि आसुरी प्रवृत्ती. तर दैवी प्रवृत्ती म्हणजे चांगले गुण, आसुरी प्रवृत्ती म्हणजे वाईट गुण. दोन्ही याचं मिळून, दोन्ही प्रवृत्तीचं मिळूनच माणूस तयार होत असतो, मनुष्य हा घडत असतो. आणि जसं वाईट प्रवृत्तीचं, आसुरी प्रवृत्तींचं आपल्यातलं प्रमाण कमी होऊन दैवी प्रवृत्तींचं आपल्यातलं प्रमाण वाढत जातं, तशी त्याचं व्यक्तिमत्व माणसाचं घडत जातं. अशा प्रकारे भगवंतांनी हा विज्ञान योग अर्जुनाला या अध्यायात सांगितलेला आहे. एवढं सांगून माझं सांगणं मी संपवते. नमस्कार मुलांनो.